नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात आज खूप लवकर केली. 9:45 वाजले. उठलेलो आज खूप. मी तर 6च्या अगोदर उठलेली. दीदीला जायचं होतं. दीदीला आता 1 महिना सकाळची ड्युटी 8ची ड्युटी होती, तर 6:45लाच घरातून जावं लागलं तिला. तर त्यामुळं लवकर. आणि तिचा आज उपवास आहे. आज एकादशी आहे. दीदीचा उपवास होता. मग तिला 2 डबे, छोट्या 2 डब्यांमध्ये साबुदाणा बनवून दिला. एक आपलं नाश्त्याला खाईल काहीतरी, आणि दुपारी पण थोडंसं खाईल टिफिन म्हणून. 2 डब्यांमध्ये साबुदाणा बनवून दिला. आता आम्हाला आज निघायचं आहे, माहूरला जायचं. तुम्हाला बोललेली सगळी तयारी झाली. टोटली 2 व्हिडिओ बनवून ठेवलेले. एक गुरुवारला आणि आपलं नाही, बुधवार आणि गुरुवार. शुक्रवारला काही व्हिडिओ येणार नाही, आणि शनिवारी मी येणार इथे. त्यानंतर बघू आता मग कधी एडिट होतं आहे नाही होतं आहे काय. पण बाकीचं मी हे करून घेतलं आहे, आवरलं आहे. बॅगी वगैरे इथे एक भरून ठेवली, एक अजून भरायची. का तर आम्हाला असं खाली शीटवर टाकायला बेडशीट वगैरे, कारण मला उशी लागते. आता बिना उशीचं मला झोपता येत नाही मानेने. छोटीशी उशी वगैरे, आणि देवीच्या साड्या वगैरे त्यात घातल्या. त्यामुळे मी त्यात असे बाकीचे काही आपले कपडे ठेवले नाही. फक्त ड्रेस, साडी आणि देवीच्या सगळ्या साड्या वगैरे. आपल्या 4 साड्या होत्या. तुम्हाला सांगितलं, मेघाची, माझी, संगीताच्या 2 ब्लाऊज पीस वगैरे. आणि त्यात आता हे करणार आहे काय, आमच्याकडं मदान म्हणतात, जे डाळ, तांदूळ, गूळ, सगळं खोबऱ्याची वाटी वगैरे नेतात. चण्याची डाळ, तांदूळ, पीठ सगळं असं तिथं. म्हणजे जे इथून नैवेद्य बनवून यायला पाहिजे तो तर खराब होणार. 2 दिवसा प्रवास आहे. मग ते सगळं तिथं द्यायचं. तिथं दिलं तर मग ते तिच्या नावाने. तिथं काही पण हो, तिथं तर खूप नुकसान होतं. मला दाखवेल मी गडावर. बघा एवढं टाकलेलं असतं धान्य, त्याला कीड लागलेली असती. ते इतकं वाया गेलेलं असतं. पाय देऊन जातात. पण एक आपली भावना म्हणतात ना, आपल्याला घेऊन जायचं घरून, घेऊन जायचं म्हणून ते आपलं भरून ठेवलं आहे सगळं. तुम्हाला दाखवते थोड्या वेळ. थोडं घेतलं का आता गड चढायला लागेल साहेबांना एवढं घेऊन. कारण मी काही घेत नाही, सासूबाईला काही घेता येणार नाही. मग त्यामुळे थोडं घेतलं आहे असं. कारण पाण्याची बॉटल राहणार. हे देव घेऊन जायचे, जे टाक आहे ना आपले ते घेऊन जायचे, न्यावं लागतात तिथे. मी अभिषेक वगैरे करते, पण तिथं ना आतमध्ये वरती गेल्यावर काय माहिती अलाउड होईल की नाही शूटला. नाही तर मी थोडंफार घेईल. म्हणजे जेव्हा अभिषेक वगैरे करतो, जेव्हा आईचं दर्शनाला घेतो ना, तिथं कदाचित मोबाईल अलाउड नाही आहे. शूट वगैरे नाही घेऊ देते. ठीक आहे, जाऊ द्या. दर्शन महत्त्वाचं आहे. बाकीचं वरती गडाचा परिसर दाखवू शकतो, पण आतमध्ये कदाचित नाही आहे. आता सासूबाईची चालली आवरावरी. सासूबाई तिकडनंच जाणार तिकडे. हे बघा त्यांचं चाललं आहे आवरावरीचं काम. बॅग भरत आहे त्यांची. आणि मी जे न्यायचं आहे ना सगळं काढून ठेवलं आहे. जे बेडशीट पाहिजे एका पिशवीत भरून ठेवले. जे खायचं सामान पाहिजे होतं, कारण साहेबांना उपवास आहे. मग ड्रायफ्रूट वगैरे सगळं केलं आहे. फ्रूट नंतर घेणार मग पिशवीत टाकून. देवपूजा दाखवते, आणि नंतर आता दाखवते. सासूबाईला मोबाईल घेतला आहे रात्री. देवपूजा एकदम साधी, कारण देव काढून न्यायचे. आणि फुलं वगैरे फक्त जास्वंदाचं एक होतं ना आपल्या झाडाचं, ते व्हायलं मी. फुलं आहे पण का नाही व्हायले, मी येऊपर्यंत फुलं सुकून जाणार. इथं देवाऱ्यामध्ये सगळे देवांची पूजा करून घेतली मी. इकडे बघा आता संध्याकाळी काय माझ्याकडून, कारण दीदी कधी येईल, कधी दिवा लावेल माहिती नाही. तर मी आत्ताच हे करून ठेवलं आपलं. हे तुपाचे दिवे इकडे चालू आहेत बघा. असे धूप वगैरे सगळं लावून, स्वामींचे वस्त्र वगैरे बदलून सगळं छान पूजा केली. पण फुलं बाकीचे व्हायले नाही, का तर सुकून जातील. मग 3-4 दिवस असे सुकलेले फुलं नाही बरोबर. आणि बघा हे आलेत कमळ उगवलं आहेत बघा. मी असं बिया टाकून ठेवलेलं ना, दिसतंय तुम्हाला, कमळ उगवलं आहे. आता मी येऊपर्यंत होईल थोडंसं अजून मोठं. असं मी अर्धं झाकण ठेवलं त्यावर. तर अशी झाली एकदम साधी सिंपल देवपूजा आपली. यातून काय करणार, आमच्याकडे असं ईर आहे ना, नेती नाही. पण मी नवीन बनवलं आहे ना, म्हणून देवीच्या दर्शनाला नेणार आहे. ईर तसं देवाला नेती नाही तिकडे. ईर म्हणजे हे पित्रांचा टाक जो असतो तो. पण आता मी नवीन बनवलं आहे ना, जेजुरीला पण नेलेला आणि इकडे पण नेणार. आणि एक शिक्का असतो आमच्याकडे. आता हा देवाचा गोल शिक्का, आणि हे वरचे 3 देव असे. आता हे सगळे 5 देव घेऊन जाणार. दिवे आता जोपर्यंत चालते तोपर्यंत. आणि याच्यामध्ये पुन्हा रात्री तेल घालून जाईल. याला ना कोजळी पकडते, जाताना काढेल पण. आणि दुपारचं असं तेल भरून ठेवेल, म्हणजे दिदी आल्यावर घालेल. दिवाबत्ती ना याचं काम असतं. यश करतो दिवाबत्ती. दिदीला यायला उशीर होईल, दिवाबत्ती करेल. पण दिवा चालू आहे की नाही चालू आहे ते दिदी लक्ष देईन. ते काम दिदीचं असतं. आणि सासूबाईला ना रात्री काल काय झालं काय माहिती, मोबाईलला अचानक त्या पडला की काय झालं का माहीत नाही, आपोआपच हे झालं, बंद झाला त्यांचा फोन. मग त्यांना रात्री हा फोन आणला, नोकियाचंच लागतं चांगलं एकदम, म्हणजे वापरायला चांगलं असतं. आणि दुसरं आपल्यासारखे मोबाईल येत नाही वापरता, लावता येत नाही, उचलता येत नाही, काहीच करता येत नाही. तर हा नवीन फोन आणला आहे. त्याचा कवर बघा. त्या कवरमध्ये त्याने जुना फोन घालून दिला साहेबांनी. हा त्यांचा पहिला होता, नोकियाचाच होता हा. पण ते बोलले राहू दे घरात पडलेला.
हा घेतला. कितीचा काय घेतला मी नाही विचारलं काय, मी कधी विचारत पण नाही असं काही कितीचं आहे काय आहे. मी नाही विचारत. साहेब आणि यश गेलेलं घ्यायला, त्यांनी जाऊन आणलं आहे आणि याच्यामध्ये सगळं मग कार्ड वगैरे टाकून चालू करून वगैरे दिले. तर ठीक आहे, आता हा त्यांचा आधार हा तुमच्या याच्यात घाला, ते बॅगेमध्ये कवर पण घाला. त्यांचं बॅग भरायचं काम चाललं का, त्या बोलल्या नाशिकला उतरून तशी जाणे नंतर येतील, काही काम आहे अजून गावी त्यांचे, चालले त्यांचे भराभर. तर आता आले किचनमध्ये मी आणि किचनमधलं थोडीशी तयारी दाखवते तुम्हाला. आज काय केलं मी, 1 लिटर दूध सकाळी गरम करून ठेवलं आणि तिकडे काहीतरी करायला गेले, दूध गेलं खाली. इकडे गॅस सगळं खराब झाले, मी पुसून काढलं, जाळी घासली. म्हटले दीदीला लागलं तर ती आपली कॉफी वगैरे बनवून पिईल. आणि इथं रात्री बघा शेंगदाण्याची चटणी बनवली सासूबाईंनी. त्यांच्या हातची चटणी ना एकदम मस्त होती, अशी बारीक करतात आणि मऊ होती एकदम. असं सगळं वाटून आहे ना भिजून ठेवतात थोडं. तर ही रात्री आम्ही सगळ्यांनी खाल्ली. थोडीशी मी साहेबांना घेणार आहे डब्यामध्ये घालून, कारण आमच्या दोघींचा उपवास आहे. त्यांचा आहे पण ते रात्री जेवणार. आणि इकडे मी यासाठी वाटाणा पनीर बनवून ठेवणार आहे 2 टायमाला. तर वाटाणा शिजत घातला आहे, थोडी साखर, थोडं मीठ आणि जरा तेल टाकून वाटाणा शिजायला घातला आहे. साहेबांना भेंडीची भाजी बनवून घ्यायची, त्यांना अशी हिरवी पाहिजे. काल मी यशला बनवलेली, फोन आला आहेत, फोन आलेला मध्येच. तर भेंडी कापून ठेवली साहेबांना. काल मी यशला भरलेली भेंडी बनवली होती, काल मी कुठलाच व्हिडिओ घेतला नव्हता. आणि ते सासूबाईने हाताने पीठ मळून ठेवलं आहे. ते बोलतात लय ते भांडे भरतात. हे बघा असं साहेबांनी यायला यशला 2 टायमाला असं पीठ हवं, पोटाचे ठसे उठवलेत. मग हे भांडे ना खूप निघतात बोलतात धुवायला. 2 बटाटे उकडून ठेवलेले, 1 साबुदाण्यात घालणार आणि 1 दीदीसाठी ठेवणार संध्याकाळच्या. आता इथे टोप भरून साबुदाणा भिजवून ठेवला आहे. सासूबाईला मला दुपारी खायला थोडंसं घेऊन जायला आणि दीदीला पण होईल. आणि शेंगदाणे कूट करायचं म्हणून भांडे पण काढून ठेवले इथं. सासूबाईना वेगळं बनवतात का, अर्धी मिरची टाकणार आणि एकदम हे बघा असं पिठासारखा शेंगदाणे कूट असतो ते टाकायला लागतं आणि मला वेगळी बनवणार त्या. तर चला आवरायला घेते. काल आहे ना कुठलाच मी व्हिडिओ नाही घेतला, काल कामं आवरून घेतले. म्हटले कारण व्हिडिओ होते बॅलन्स ना अजून होते, मध्ये मध्ये गॅप पडतो तर व्हिडिओ तसे बाकी राहून जातात म्हणून घेतलं नाही. कपडे वगैरे सगळे सुकायला घातले. आज लवकर मशीन झाली, सासूबाईने तिकडं कपडे टाकले सुकायला. मग माझे असे काही कामं चालतात, देवपूजा वगैरे होईपर्यंत, झाडांना पाणी घालूपर्यंत सगळं असे नियोजन करून जायला लागतं. पोरांच्या भरोशा ठेवता नाही येत काही. ते कॉफीचे पॅकेट ना मी मला घेतले तिकडे, म्हणजे मला एकटीलाच नाही सगळ्यांनाच होतील असे भरपूर घेतले. कोणाला पाहिजे ते असं घेतील तिथे. यशलाही काय मिठाई भेटलेली तिकडं ते ठेवलं आहेत, हे मला घेऊन जाणार. म्हणजे ते जर कॉफी घेतली कुठे ना लई पांचट असते, मग थोडं आपलं टाकून घ्यायचे. सासूबाईने एवढे शेंगदाणे भाजून चोळून ठेवले असे, म्हणजे सालं काढून ठेवले त्यांनी. तेवढंच एक काम. आणि केवढा मोठा लसूण सोलून ठेवला आहे. शेंगदाणे कूट बघा मी आता करून ठेवला दीदीला याच भांड्यात असा ठेवते. आणि आम्हाला दुपारी साबुदाणे बनवायला लागणार, तर तो असा इथे डब्यांमध्ये घेऊन जावं लागेल म्हणून. कारण दीदी कधी येईल कधी बनवेल, कूट वगैरे करून ठेवलं आहे म्हणून. तर आता माझं काम झालं बघा, 1 वाजला आहे आणि इकडं सगळं काम झालं आहे. आता काय काय बनवले ते दाखवते. तर इथे बघा यशला 2 टायमाची पनीरची भाजी बनवून ठेवली. यश जेवण गेलात आणि आता थोडी साहेबांना डब्यात घालून घेणार म्हणून तर चमच्यानं ते धुवून घेते. भेंडीची भाजी बनवून घेतली, ती साहेबांना संगती घ्यायची आहेत. यशला पापड चटणी बनवून ठेवली, यातली खाल्ली. आता आहे 2 दिवस पुरेल त्याला. थोडीशी शेंगदाण्याची चटणी पण खाल्ली त्याने. आणि चपात्या वगैरे झाले बघा. भात नाही केला कारण यश भात खात नाही, दीदीचा उपवास आहे. साहेबांना काही डब्यात भात घेणार नाही. हे बघा एवढ्या मिरच्या तळून घेतल्या सासूबाईने. मी आता इथे खाईल काही आणि संगती केला. आता हा माझा साबुदाणा बनवला आहे, उकडलेले 1 बटाटा घातला. आता इथे अर्धी खाणार आणि संगती घेणार रात्रीच्याला. आता परत काही करत बसायचं नाही आहे. आणि त्यांच्यासाठी हे बघा फक्त 1 मिरची टाकून, फक्त नावाला 1 मिरची टाकून साबुदाणा बनवला सासूबाईने. त्यातला अर्धा खातील आणि अर्धा संगती घेतील. हे झालं आहे सगळं असं. तर भरून घ्यायचं. किचन भांडे सगळं आवरून झालं आहे, काही ठेवलं नाही, टोटली सगळं आवरून घेतलं बघा. पुसून वगैरे घेतलं. काल तिकडच्या लाद्या पुसलेल्या, आज फक्त किचन पुसून घेतलं आहे मी. काल मी ना काही व्हिडिओ वगैरे न घेता ॲब्रो वगैरे करायला गेले, लाद्या वगैरे पुसून घेतल्या, बाथरूमात होतले, सगळं काल टोटली कामं करून घेतलेले. जे काय आहे ते म्हटले आजच्या दिवसाला मला काही काम नव्हतं ठेवायचं. आता मला इथे फक्त नैवेद्य ठेवायचं आहे. दूध साखळी नैवेद्य उचलून घेणार आणि साबुदाण्याचं नैवेद्य ठेवणार. लाईट नाही लावली म्हणून काळोख दिसतोय. आणि कितीतरी ताईंच्या मला कमेंट आहेत, ताई तुला दम लागतो.
तुला दम लागतो डॉक्टरकडे दाखव. सगळं दाखवून झालेलं आहे ताईनं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मी खूप अशी घाई गडबडी कामं करते ना, तेव्हा मला असं दम लागतोच. पहिल्यापासूनच लागतो आहे. खूप घाई नाही, आम्हाला काम आहे खूप स्पीडमध्ये असते. एवढं स्पीडचं काम आहे ना माझं. आता बघा मी किती वाजता 11:15 नंतर काम चालू केले. सगळे कामं टोटली झालेत. फक्त खायचं आहे, साहेबांचा डबा भरून घ्यायचा. त्यांचा डबा काय भरत नाही का, रात्री ते जेवणामध्ये पनीरची भाजी खराब वगैरे नको व्हायला, थोडी अशी काढून इथं पंख्याखाली ठेवते. आणि देव काढायचे, देव घ्यायचे आठवणीने. घाम, नुसता घाम, किती वेळा तोंड धुतलं आहे, खूप घाम. तर चला आता हे सगळं आवरायला जे न्यायचं आहे ना, टॉवेल वगैरे सकाळी मशीनला लावलेले ते सगळं घड्या मारून सुकले पण बघा, इतक्या वेळा सुकले पण. फक्त घड्या मारून बॅगेत घालायचे. आता पहिले दोघेजण खाऊन घेतो. साहेब तर काही खात नाही, दिवसभर काही खात नाही ते. आम्ही खाऊन वगैरे मग तयारी करेल. तोपर्यंत ते त्यांचं आवडते फ्रूट आणायला गेले, ते आवरून घेते पटापट आणि मग नंतर दाखवते तुम्हाला. तर बघा आता मी हे सगळं जेवणाचं भरून घेतलं. भेंडीची भाजी भरली आहे, पनीरची भाजी, हे आता डबे आणले त्यांनी. माझा साबुदाणा आणि ह्या मिरच्या घेतल्या, सासूबाईला वेगळा डबा दिला आहे. आणि यामध्ये म्हटले कोणी पण खाईल तर थोडेसे चपात्या जास्तच घेतल्या. शेंगदाण्याची चटणी चपातीवर टाकून घेतली आणि 5 चपात्या घेतल्या. साहेब काही खात नाही, खूप खाल्ल्या तर 2-2.5 चपात्या खातील बस. आता हे सगळं घेतलं आहे मी, असं हे पिशवीमध्ये घालून घेते. ते आंबा पापडी त्याच्यामध्ये नको काढू, नाही ते नको काढू. यात आहे ना दिदीला बटाटे उकडून ठेवले संध्याकाळच्याला, तर म्हणजे ती काय आल्यावर आपलं होते 2 तर आम्ही दोघींनी. जाऊ खोला ना कुकर आता माझा. बिना पाण्याचे बघा असे बटाटे उकडून ठेवले. तिला काय पाहिजे तसं ती करा. आता झाकण लावत नाही, असं राहू देते. हे बघा ताटामध्ये असं खाली ताट घेतले, मोठं देवाचं ताट आहे आपलं हे. आणि कपडा आणतो ना असे देव हे करून घेतले. बांधायचे नाही, असे फक्त गुंडाळून घ्यायचे. आणि ते मी पर्समध्ये ठेवणार आहे. असंच ताट, मोठी पर्स घेतली मी इथे. एक साईडला माझं घेतले खायचं वगैरे, बिस्किट, ब्रश वगैरे एका साईडने. देवांचं असे एका पिशवीत घालणार, असं ताटच आहेत एका पिशवीमध्ये घालणार हे. आणि इथे हे बघा फळं वगैरे घेतले, हे कॅडबरी पण घेतलीच, हे फळं. आणि इथे जेवण घेतलं एका पिशवीमध्ये, सांडू नये म्हणून प्लास्टिक पिशवीमध्ये भाजीचे डबे घातले. आणि इथे काय घेतले, हां हे जे म्हणतात ना आपण शिदा घ्यायचा असतो तिथे, तो शिदा मी सगळा यामध्ये घेतले. कारण ना ओझं हो ना तिकडे जायला वरती, म्हणून थोडंसंच घेतलं. एक खोबऱ्याची वाटी, हरभऱ्याची डाळ आणि आपलं हे तांदूळ, गव्हाचं पीठ, गूळ वगैरे असं सगळं एका पिशवीमध्ये हे घालून घेतलं आहे. तर चला आता ही चालली आवरावरी. आणि एक ग्लास आणि तांब्या पण घेतला. सासूबाईला ना ग्लासात ट्रेनमध्ये हालचाल होणार, आम्हाला होईल ग्लास आणि त्यांना होईल तांब्या, तर असं घेतलेत. बघा इथं हे एवढं झालं आहे. आणि इकडे बॅगी भरल्या आहे 2. एक सासूबाईची मोठी पिशवी आहे, कारण ते तसे जाणार म्हणून आमच्या दोघांच्या 2 बॅगी भरल्या आहे. हे तिकीट आहेत आमचे सगळ्यांचे तिकीट. आणि हे एक एक्स्ट्रा पिशवी मी घेतली, कारण येताना मला काही वेगळं जरा आणायचं आहे, फोटो वगैरे, तर मोठी पिशवी मी ही घेतली सांगते. तर असं झालं आहे. आणि सगळं आवरलं आहे माझं टोटली. सगळं आवरून आता फक्त काय राहिले, मला ड्रेस घालायचा आणि निघायचं. साहेब तयार आहे. ओ बाबूराव हां तयार आहे ना, सासूबाई तयार आहे. बघा इथं सगळं आवरून तयार आहे. आता ते खाली काय राहिलं बोलतात, वेफर घेतो गाडी, तू काही खाणार नाही, तुला पण होईल मला पण होईल, म्हणजे सगळेच सांगते पण ते माझं नाव घेऊन होत. वेफर घेतो खाली. आणि नेल पेंट लावायची होती बघा, नाही टाईम भेटला, काही करायला नाही टाईम भेटला. चला असू दे. गळ्यातलं वगैरे काही नकलीच घेणार आहे. माझ्याकडं नाही संगीताला सांगितलं, किंवा ते ननंदबाई आणतील. मी कुठं घालून गेलो, तुम्ही ओरडतात का नको ताई असं घालू आता, तर मी असलीवाला घेतलंच नाही आहे. आणि आता तिथं घालायला फक्त एक साडी, म्हणजे जी उद्या साडी नेसायला लागेल ती साडी वगैरे सगळं ठेवलं आहे मी त्यात. आता हे सगळं उचलते, भरते आणि ड्रेस घालून मग निघता येईल, तुम्हाला भेटते. तर बघा झालं, व्हाईटवाला ड्रेस घातला आणि एक नरम तिकडनं येताना गाडीमध्ये, कारण पर्स वगैरे घेतली. यामध्ये देव वगैरे माझे सगळं बाकीचं सामान सगळं साहेबांनी नेले पुढे. हे बघा दिवा वगैरे चालू आहे, महाराजांनी मुजरा वगैरे केला, सगळं झालं. पाय पुन्हा झालं. आता निघता थोडी साखर खाल्ली, का तर दगदग करू नये असं मला गरगरल्यासारखं व्हायला लागलं, मग थोडी साखर खाल्ली. आणि आता निघालत. चला आता बाकी सगळे दादरला जमा होणार आहेत, आम्हालाच उशीर झाला. इथं लाईट वगैरे बंद करते. चला मग तुम्ही पण आमच्यासोबत रेणुका माताच्या दर्शनाला चला. घ्या हे बघा साहेबांनी बॅग वगैरे घेतला, एका एक ठेवून सगळं.
हळू आरामात. नाही नाही हे बरोबर बसलं बघ. दोघांचं सारं नियोजन हे असं ते तसं कारण जड बॉटल वगैरे जेवणाचे फ्रूट वगैरे सगळे पिशवी जड झाले. चाल लेपी जाऊया. चल आता इथं दादरला उतरलोय आणि आता नंदनबाई तर येऊन बसल्या तिथे.